एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. संध्याकाळची छोटी भूक आणि समोर जर अशी गरमागरम आणि चटपटीत आलू टिक्की असेल तर दुसरं काय हवं. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून तितकीच चविष्ट अशी आलू टिक्की आज आपण बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे आता आपण पुढचं साहित्य बघूया. तर इथे अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये घालून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अंदाजाने पाणी घालायचे. 5 शिट्ट्यांमध्ये बटाटे व्यवस्थित उकडले जातात. आता आपण इथे 5 शिट्ट्या काढून झाल्या की कुकर पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मग झाकण काढायचे आणि आता इथे बटाटेसुद्धा थंड करून घ्यायचे. आता इथे आपल्याला एक ठेचा बनवायचा आहे. तर हिरवी मिरची, लसूण आणि आलं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही अंदाजाने ठेवलं तरी चालेल आणि लसूण 7 ते 8 पाकळ्या घालायच्यात आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. आता याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर असा ठेचा तयार झाला की आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढचा एक ठेचा तयार करायचा आहे. तर तो स्टफिंगसाठी. तर इथे 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, पुदिन्याचे पानं आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याचे पानं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर हिरवी मिरची 1 ते 2च घाला, कारण लहान मुलं असतात त्यामुळे तिखट खाल्लं जात नाही. 2 मिरच्या किंवा 1 मिरची ठीक आहे. तर आता याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपण कुठल्याही प्रकारचा वेगळा मसाला वापरलेला नाही आहे. तर हे ताजं एकदम घेतलं आहे. तर आता बारीक चिरलेल्या कांद्यावर आपल्याला हा ठेचा काढून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हाताने हे छान असं मिक्स करायचं आहे. तर पुदिना, कोथिंबीर याचा फ्लेवर एकदम मस्त लागतो. तर आता इथे स्टफिंग तयार झाले. आता आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे. तर बटाटे पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यामुळे व्यवस्थित किसले जातात. तर बटाटा म्हणजे आपल्या घरातला हिरो आणि आज हा हिरो आपल्याला बनवून दाखवणार आहे एकदम झक्कास आलू टिक्की. तर इथे आता बटाटे पण आपण सोलून घेतले. आता आपल्याला किसून घ्यायचे. तर कुस्करण्यापेक्षा किसूनच घ्या, म्हणजे गुठळ्या राहत नाही आणि व्यवस्थित असे टिक्की तयार होतात एकदम मऊसूत. तर आता इथे बटाटेसुद्धा किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला ठेचा घालायचा आहे, जो की आपण आलं, मिरची आणि लसूण घालून केला होता तो ठेचा. 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तरी ते छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे टिक्की तयार करायची आहे. तर आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे हाताला चिकटत नाही. तर असं व्यवस्थित तेल लावून झालं की असा छोटा गोळा हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. तर आपण पुरण जसं भरतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला कांद्याचं हे स्टफिंग भरायचं आहे. तर 1 ते 1.5 चमचा पुरेसा आहे. तर आता याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हातावर थोडंसं असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे असं थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे टिक्की बनवून घ्यायची आहे. आणि बटाटे उकडल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या, म्हणजे टिक्की अजिबात तेलकट होत नाही. तर आता आपण इथे सगळ्या टिक्क्या बनवून घेऊया. तर ही टिक्की तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. तर आता इथे सगळ्या टिक्क्या आपल्या तयार झाल्यात. एकदम साध्या सोप्या पद्धतीच्या ह्या आलू टिक्क्या. तर हा बटाटा हिरो प्रत्येकाच्या घरात असतोच. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करा. एकदम भन्नाट ही आलू टिक्की इथे तयार झाली आहे. तर आता ह्या टिक्क्या आपण तयार करून घेतल्या. आता इथे नॉनस्टिक पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि तेल चांगलं गरम झालं मग गॅस मध्यम करायचं आहे आणि मग टिक्क्या आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहेत. तर तळताना अजिबात घाई करू नका. मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्यात. तर ही आलू टिक्की नेहमी कमी तेलातच भाजावी, म्हणजे काय होतं, आलू टिक्की आतपर्यंत व्यवस्थित शिजली जाते.
तर आता एक साईडनी भाजली की आपल्याला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घ्यायचे आणि तेल आधी तापवून घ्यायचे आणि मग गॅस मध्यम करायचा आहे. कमी आचेवर टिक्या भाजल्यावर तेल पीत नाही आणि मोठ्या आचेवर भाजल्यावर टिक्या बाहेरून जळतात पण आतून कच्च्याच राहतात. त्यामुळं मध्यम आचेवरच भाजायच्यात आणि जास्त घाई करायची नाही. तर असा रंग झाला की आपल्याला ह्या आलू टिक्या काढून घ्यायच्यात. तर बघा किती छान रंग आला आहे. तर तयार झाली आपली झटपट होणारी कमी साहित्यातली ही आलू टिक्की. तर ही आलू टिक्की तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.